मित्रांनो नमस्कार. संपूर्ण इंग्रजीचा हा कोर्स करत 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 मराठी वाक्य इंग्रजीमध्ये भाषांतरित करत 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 मी आजपर्यंत तुम्हाला इथपर्यंत आणलेलं आहे. यापूर्वीच्या लेक्चर्समध्ये तुम्ही बघितलं की आपण मराठी वाक्यांचं इंग्रजीमध्ये भाषांतर केलं. मराठी वाक्यांचं इंग्रजीमध्ये भाषांतर करत असताना तिथे सुद्धा मी तुम्हाला काही ज्या गोष्टी सांगितल्या की ज्या प्रकर्षाने कोणीही सांगत नाहीत त्या गोष्टी मी मुद्दामून तुम्हाला प्रकर्षाने सांगितल्या. जसं एखादं मोठं वाक्य असेल तर ते काय करायचं, लेखकाला काय सांगायचंय, ते कसं मांडायचं, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की एक प्रवाहीपणा म्हणजे त्याच्यामध्ये कृत्रिमपणा भाषांतरामध्ये नसला पाहिजे. भाषांतरामध्ये कधीही कुठलाही कृत्रिमपणा नसला पाहिजे आणि ते कसं ठेवावं यासाठी मी तुम्हाला इंग्लिशचं भाषांतर झाल्यानंतर मी तुम्हाला सांगितलं होतं की दररोज कमीत कमी 5 वाक्य तरी मराठीची लोकसत्तामधली, एखाद्या सामाजिक लेखामधली घ्या, आर्थिक विषयक लेखामधली घ्या, धार्मिक विषयक लेखामधली घ्या, वेगवेगळे जे काही असतील लेख त्याच्यामधली 5-5 वाक्य घ्या आणि दररोज काही ना काहीतरी 5 वाक्य का होईना पण दररोज एक 15 मिनिट भाषांतर करण्याची सवय ठेवा. ही सवय ठेवणं का महत्वाचं आहे? परीक्षेच्या वेळेला ज्या वेळेला आपल्याला एकदम 250 ते 300 शब्दांचं ज्या वेळेला मराठी उत्तरा दिला जातो त्यावेळेला एकदम त्याचं इंग्रजी भाषांतर करणं हे लगेच शक्य होत नाही. याचं कारण कधी आपण मराठी भाषांतराची सवयच लावली नाही. त्यामुळे ते भाषांतर करणं हे खूप महत्वाचं आहे की जेणेकरून तुम्हाला वाक्यरचना करत असताना कोणती वाक्य अगोदर घ्यावं, कोणता वाक्याचा भाग आधी घ्यावा, कोणता नंतर घ्यावा हे हळूहळू समजायला लागतं. मराठी वाक्यांचं इंग्लिशमध्ये भाषांतर करताना हे जसं समजू लागतं तसंच मला मित्रांनो सांगायचंय मराठीच्या बाबतीतही. मित्रांनो एक लक्षात ठेवा, आजपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये इंग्रजी परिच्छेदाचं मराठीमध्ये भाषांतर करणं म्हणा किंवा इंग्लिशच्या पेपरमधलं मराठी परिच्छेदाचं इंग्रजीमध्ये भाषांतर करणं म्हणा, हे कोणीही आजतागायत संपूर्ण महाराष्ट्राला शिकवलेलं नाही. किंबहुना कसं शिकवायचं हे कदाचित माहिती नसेल, किंबहुना हे शिकवायचं असतं का हा एक खूप मोठा प्रश्न सुद्धा असू शकतो. पण मित्रांनो मला माहिती आहे, कारण का माझ्याकडे गेली कित्येक वर्ष येत असलेली जे अनेक विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांना काय अडचणी येत होत्या आणि माझ्याकडे शिकल्यानंतर त्यांना कसे पटापट पोस्ट मिळाल्या हे प्रत्यक्ष मी अनुभवलेलं आहे. आणि हे अनुभवलेलं असल्यामुळे आणि इतक्या वर्षाचा माझा त्यांना शिकवण्याचा अनुभव असल्यामुळे मी हे सगळं तुमच्यासमोर मांडतोय. मित्रांनो एक लक्षात ठेवा की आजपर्यंत कोणीही ट्रान्सलेशनला इतकं सिरियसली घेतलेलंच नाहीये. पण मित्रांनो मी तुम्हाला फक्त एकच प्रश्न विचारतो की एक मार्कासाठी तुम्ही कितीतरी संदर्भ पुस्तकं वापरता किंवा अनेक पुस्तकं अनेक वेळा चालता एक मार्कासाठी. तर मला तुम्हाला एवढंच विचारायचंय की बघा ना, इंग्लिशच्या प्रश्नपत्रिकेमध्ये असलेलं मराठी टू इंग्लिश 15 मार्काचं भाषांतर आणि मराठीच्या पेपरमध्ये असलेलं मराठी टू इंग्लिश भाषांतर असं 30 मार्काचं भाषांतर आहे ना, हे तुम्ही इतकं सहज घेताना की तुम्ही संपूर्ण एमपीसीच्या अभ्यासामध्ये याच्याकडे कधी लक्षही देत नाही. एकूणच पेपर 1 जो आहे हा तुमच्या दृष्टीनं एकूणच दुर्लक्षित राहिलेला आहे. तर मित्रांनो तो कृपया तसा ठेवू नका. मार्क्स म्हणजे जसं सोन्याची खाण असते ना, तसं मराठीचा आणि इंग्लिशचा हा पेपर जो 100 मार्काचा आहे ना, ही मार्क्स मिळवण्याची खाण आहे. तुम्हाला जेवढं लुटता येईल ना तेवढे तुम्ही याच्यामध्ये मार्क्स लुटू शकता, ऑन कंडिशन, एकाच अटीवरती की दररोज थोडासाच अभ्यास. मराठीचा अभ्यास कदाचित करायला लागणार नाही, पण लक्षात ठेवा ज्यावेळी तुम्ही इंग्रजीचा अभ्यास करणार आहात त्यावेळी तुमचा 115 मार्काचा अभ्यास होणार आहे. हे आपण लक्षातच घेत नाही. म्हणजे कसा होणार आहे हे तुम्हाला समजतंय. 50 मार्काचं ऑब्जेक्टिव्ह इंग्लिश, 50 मार्काचं डिस्क्रिप्टिव्ह इंग्लिश आणि 15 मार्क जे ह्याच्यामध्ये आहेत भाषांतरामध्ये, असे 115 मार्काचा अभ्यास तुम्ही करतात. 115 मार्काचा अभ्यास करायला खूप प्रदीर्घ कालावधी अजिबात लागत नाही, जास्तीत जास्त 2 ते 2.5 महिने. पण ते खूप सिन्सिअरली अभ्यास करणं आणि त्याच्यानंतर दररोज थेंबे थेंबे तळे साचे याप्रमाणे थोडासा अभ्यास करणं हे खूप महत्वाचं असतं. आजपर्यंत पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे कोण शिकवत नाहीये ते मी मुद्दामून तुम्हाला सांगतोय, त्याच्या काही टिप्स देतोय. याच्या मागे कारण आहे की या अभ्यासाकडे वळा. या अभ्यासाकडे जर तुम्ही वळलात ना तर मित्रांनो मी तुम्हाला खरंच सांगतो, तुम्हाला पहिल्याच प्रयत्नात खूप चांगली, कदाचित क्लास 1 ची पोस्ट, डीसी डीवायएसपी आहे, तहसीलदार वगैरे जे आहेत ना, अशा पोस्ट तुम्हाला पहिल्याच प्रयत्नामध्ये मिळून जातील आणि ते तुम्हाला मिळाव्यात असं मला मनापासून वाटतं. हे सगळं करत असताना
मराठीचं सुद्धा मी का हे भाषांतर करून घेतोय हे सांगण्याच्या मागचं सगळ्यात एक महत्वाचं कारण आहे. इंग्लिश भाषांतराला जी ट्रीटमेंट द्यायची असते, म्हणजे मराठी वाक्यांचं इंग्रजी भाषांतर करत असताना ज्याप्रमाणे पद्धत असते ना, तीच पद्धत नेमकी आपल्याला मराठीच्या पेपरमध्ये सुद्धा वापरायची आहे आणि तशी वापरावी लागते. नाहीतर नाही नाही मराठी सोपं आहे, आम्हाला येतंय, आम्हाला जमतंय असं करत फक्त 12, 15 आणि 20 मार्कापर्यंत मार्क्स मिळवलेले अनेक विद्यार्थी मी स्वतः बघितलेले आहेत. मग या सगळ्यांना मार्क न मिळण्याच्या मागचं कारण का? याचं कारण फक्त एवढंच आहे की 50 मार्काचा तो पेपर सिरियसली घ्यायचाच नाही. म्हणजे 50 मार्काच्या पेपरसाठी 5 महिने जाऊ दे, 5 तास सुद्धा कोणीही अभ्यास करत नाही. मराठीचं सांगतोय मी तुम्हाला, अजिबात करत नाहीत. निबंध काय लिहायचं असतं त्याच्यात, भाषांतर काय माहिती, बघू ना, आल्यानंतर करू ना. सारांश लेखन 11वी 12वी तर केलेलंच आहे ना, काय माहित काय केलं होतं. मित्रांनो, म्हणून सगळ्यात पहिल्यांदा मी तुमचं मराठीच्या वाक्यांचं इंग्लिश भाषांतर करून घेतलं. त्याच्यानंतर परीक्षेमध्ये येणारे पॅसेज मी तुम्हाला दाखवले. आता तेच मला मराठीच्या ह्याच्यामध्ये पण करायचं आहे, कारण का मराठीमध्ये सुद्धा तुम्हाला 15 मार्क, 250 ते 300 शब्दांचा एखादा पॅसेज दिलेला असतो आणि त्याच्यावरती सुद्धा 15 मार्क असतात. का फुकट जाऊ द्यायचे? केवळ लक्ष द्यायचं नाही म्हणून, केवळ प्रॅक्टिस करायची नाही म्हणून. दररोजची 5-5 वाक्यांची जरी प्रॅक्टिस केली तर ती सुद्धा तुम्हाला 15 पैकी 12-13 मार्क्स मिळवून देईल, ऑन द कंडिशन दॅट यू मस्ट नो इंग्लिश. तुम्हाला इंग्लिश समजलं पाहिजे, तुम्हाला इंग्लिश आलं पाहिजे, आणि त्यासाठी तो आपला कोर्स आहे. तर जसं ह्या ट्रान्सलेशनच्या बाबतीत आहे तसंच सारांश लेखनाच्या बाबतीत पण आहे. मी मराठीमध्ये ज्यांना कमी मार्क्स मिळवलेले आहेत त्यांना मी मुद्दामून माझ्या समोर प्रेसी करायला लावलेलं आहे, म्हणजे मराठीच्या दिलेल्या उत्तरांचं सारांश लेखन करायला लावलेलं आहे. आणि मी बघितलेलं आहे कोण कोण काय काय लिहितंय. खूप मजा असते ती, म्हणजे ते वाचणं मजा आहे ती फक्त मला आहे. आणि हे इतकं मजेदार आहे की ज्यावेळी ते सारांश लेखन वाचतो त्यावेळेला मला खरंच हसू येतं की ह्या मुलांना कोणीच मार्गदर्शन का करत नाही. मराठी व्याकरण शिकवणारे अनेक जण आहेत, मग मराठी व्याकरण शिकवणारे आणि मराठी व्याकरणाचे दादा म्हणणारे असे अनेक जण आहेत, पण हे कोणी सारांश लेखन का शिकवत नाही, का करून दाखवत नाहीत? मोठा प्रश्न आहे. मराठीच्या पेपरमध्ये इंग्लिश पण येते ना, मग इंग्लिश हा त्यांचा भाग नाही, पण कमीत कमी ठीक आहे मराठी सारांश लेखन तरी करून दाखवा. तेही कोणी करून दाखवत नाही. निबंधाच्या बाबतीत सुद्धा हेच आहे. निबंध असा असा असतो, तसा तसा असतो, त्याच्यामध्ये हे मांडायचं असतं, ते मांडायचं असतं, एक उदाहरण लिहायचं असतं, 2 उदाहरण लिहायचे असतात, असे पॅराग्राफ पाडायचे असतात, एवढं सगळं बोलतील. पण तो निबंध लिहित असताना त्याच्यामध्ये कसे पॉईंट्स आले पाहिजेत हे कोणी दाखवत नाही. ते पॉईंट जर आठवले नाहीत तर ते कसे आठवायचे आणि ते कसे दाखवायचे आणि ते कशा प्रकारे निबंधाची मांडणी करायची हे मात्र कोणी सांगत नाही. असे सगळे मराठी ग्रामरचे तज्ज्ञ सुद्धा आहेत जे तुम्हाला माहिती आहेत. यांना सुद्धा तुम्ही जाऊन विचारा की आम्ही काय करायचं, सारांश लेखन कसं करायचं. काय नाही, सगळ्यांचं उत्तर एकच असतं, वाचायचं, आपल्याला जे समजतंय ते लिहायचं. मित्रांनो, सारांश लेखनाच्या बाबतीत सुद्धा असं नाही आहे. म्हणूनच मी तुमची पूर्णपणे 100 मार्काच्या पेपर 1 ची तयारी माझ्या कोर्समध्ये करून घेत असतो. याचं कारणच आहे, या 100 मधले तुम्हाला 60-70 जरी मार्क मिळाले ना तरी सुद्धा तुम्हाला पहिली पोस्ट निश्चित आहे. आणि हे मिळवण्यासाठी खूप काही कष्ट करावे लागणार नाहीत, पण हेही करायला लागत नाही. एचआरच्या नोट्स याच्या पण आणल्या, त्याच्या पण आणल्या, अर्थव्यवस्था हे पण आणलं, ते पण आणलं, इतिहास हे पण घेतलं, ते पण घेतलं, विज्ञान हे पण घेतलं, ते पण घेतलं, तंत्रज्ञान घेतलं, ह्या घेतलं, त्या घेतलं, असं काही करावं लागत नाही. फक्त हा कोर्स नीट करायचा आणि मी याच्यामध्ये प्रत्येक वेळेला जी जी इन्स्ट्रक्शन आतापर्यंत तुम्हाला जी सांगितलेली आहे ती फक्त व्यवस्थित फॉलो करायची. मित्रांनो, फक्त एवढं करा रे, काय सांगू तुम्हाला. एक लक्षात ठेवा, म्हणूनच मी तुमचं याच्यानंतरच्या पुढच्या लेक्चर्समध्ये मी तुमचं मराठी सारांश लेखन घेणार आहे. हे मराठी सारांश लेखन घेण्याच्या मागचं कारणच हे आहे की जर तुम्हाला मराठी सारांश लेखनाचं टेक्निक समजलं ना तर अर्थातच इंग्लिश सारांश लेखनाचं टेक्निक हे समजल्यातच जमाय. म्हणून मराठी सारांश लेखन मी सगळ्यात पहिल्यांदा घेणार आहे. सारांश लेखन करत असताना मराठीच्या पॅसेजमध्ये काय काय करायचं असतं, त्या मराठीच्या पॅसेजला कोणती ट्रीटमेंट द्यायची की जेणेकरून आपलं सारांश लेखन व्यवस्थित योग्य त्या शब्दांमध्ये व्यवस्थित पहिल्याच प्रयत्नात बसेल ते पण, हे तुम्हाला मला समजावून द्यायचं आहे. मित्रांनो, मी तुम्हाला एकच सांगतो, आतापर्यंत सारांश लेखन कोणीही करणार असू दे तो प्रत्येक वेळेला तुम्हाला हेच सांगेल. काय सांगणार आहे माहितीये का, की पहिल्यांदा एक कच्चा मसुदा तयार करा
आणि मग त्या कच्च्या मसुद्यामधून मग नंतर तुम्हाला नको असलेले शब्द गाळा, हे गाळा, ते गाळा आणि मग नंतर मर्यादित शब्दसंख्येमध्ये तो पॅरेग्राफ लिहा. मग असं काय मोजत बसायचं का, अरे आता मर्यादित लोकसंख्या आली पार, आता पुढची वाक्य काढून टाकूया, असं करायचंय का? नाही. मग ते भाषांतर ज्याप्रमाणे आपण केलं त्याचप्रमाणे मग सारांश लेखन कसं करायचं हेच तर आता आपल्याला शिकायचंय. म्हणून भाषांतर आणि सारांश लेखन या दोन मध्ये मिळून तुम्हाला कमीत कमी काही नाही म्हटले ना तरी 20 ते 22 मार्क सहज मिळू शकतात. सहज सांगतोय मी, सहज. आणि हे खरंच सहज मिळू शकतात. आणि ते जर मिळवायचे असतील तर याच्यानंतर आपण जे बघणार आहोत, आपण जो काही कोर्स केलेला आहे त्या कोर्समध्ये मी ज्या ज्या वेळेला तुम्हाला सांगितलेले आहे ते नीट करा. एवढंच फक्त तुम्हाला सांगतो. तुम्ही जसा तुम्हाला फायदा होतोय तसं खरोखरच बाकीच्याही राज्यसेवेच्या मुलांना आत्तापासूनच सांगा की अरे आत्तापासून इंग्लिशची तयारी करून ठेव. रिटर्न इंग्लिशची तयारी, रिटर्न मराठीची तयारी आत्तापासूनच करून ठेव. वर्णनात्मक खूप सोपं आहे, पण अभ्यास केला तर, त्याची टेक्निक्स माहीत असल्या तर, नाहीतर त्याच्यामध्ये सुद्धा मार्क्स मिळत नाहीत. हेही तेवढंच खरं आहे. म्हणजे 50च्या वरती गेलेले फार कमी जण आहेत. कारण का शेवटी जरी मातृभाषा असली तरी शेवटी ती एक भाषा आहे, हे लक्षात ठेवा. आणि त्या भाषेचं कौशल्य आपल्याकडे आत्मसात असणं आणि त्याप्रमाणे आपल्याला मांडता येणं हे प्रत्येकाला अर्थातच शक्य होत नाही. म्हणजे ज्याप्रमाणे तुमची आणि माझी किंवा अजून महाराष्ट्रामध्ये असलेल्या अनेक जणांची जरी मराठी मातृभाषा असली तरी लक्षात ठेवा प्रत्येक जण पु ल देशपांडे, व.पु. काळे किंवा नामदेव ढसाळ, बहिणाबाई चौधरी असं प्रत्येक जण होऊ शकत नाही. का होऊ शकत नाही? उत्तर तुम्ही शोधा. म्हणून लक्षात ठेवा, मला सांगायचं हेच आहे की प्रत्येक तुम्हाला जे काही पेपर आहेत त्या पेपरचं ट्रेनिंग घ्या. ते ट्रेनिंग मिळणं खूप आवश्यक असतं. लँग्वेजचं ट्रेनिंग हे मिळालंच पाहिजे. आणि ते जर मिळालं तर अर्थातच मित्रांनो मार्क्स वाढायलाच मदत होते. तर त्याच्यानंतरचं पुढचं आपलं लेक्चर असेल ते सारांश लेखनाचं.